10 पैशाची व 25 पैशाची नाणी प्रत्येक 3 आस 2 या प्रमाणात घेतल्यास 112 रुपयांमध्ये 10 पैशाची नाणी. काय निरंजन, सर गणित सुटे नाही काय? काय एवढं अवघड गणित आहे काही? हां, मग स्टेपमध्ये सोडायचं बघा. पुन्हा गुणोत्तर आणि प्रमाणाचंच गणित आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे गणित किती वेळेत आपण सोडू हे पण बघा. बघा काय म्हटले, 10 पैशांची व 25 पैशांची नाणी प्रत्येकी 3 आस 2 या प्रमाणात घेतल्यास किती रुपये? 112 रुपयांमध्ये 10 पैशांची नाणी किती, असा प्रश्न विचारलाय. सगळ्यात पहिल्यांदी 1 रुपयाच्या किमतीनुसार आपल्याला काढायचे आहे, कारण पैसे कशात दिले? रुपयामध्ये. म्हणून पहिल्यांदा तुमचं येणार 3x भागिले 1 रुपयात कितवा भाग असतो? 10 पैशाचा 10. म्हणून अधिक काय येणार आहे? 2x. 25 पैशाचे 1 रुपयात किती होतात? 4. म्हणून भागिले 4. करतंय की निरंजन? आणि एकूण पैसे किती होणार तुमचे? 112. मग याचा काय करायचा? गुणाकार नाही, काय करायचा? खाली लसावी एकत्र करायचं म्हणजे छेद 1 करायचा. मग बघा याला किती ना 4 आणि याला किती ना 10. वरच्यांना राग येईल म्हणून वरती पण मग किती आलं? 12x अधिक भागिले 40 अधिक 20x भागिले 40. मग पुढच्या स्टेपला काय येईल तुमचं? काय येईल? बेरीज करायची. 32x भागिले 40 बरोबर किती? 112. बरोबर किती? 112. म्हणजेच 32x बरोबर 112 गुणिले 40. आणि मग x बरोबर किती आलं? 112 गुणिले 40 भागिले किती? 32. मग भाग जाईल का? हो जाईल. कशाने भाग जाईल? 8ने. 8 चौक 32. 8 एका 8 उरले किती? 3. 8 चौक 32. 4 एक 4 हे किती? 10. म्हणजेच एकची किंमत किती आली तुमची? 140. मग मला सांगा आता किती रुपयाचे विचारले? 10 पैशाचे. मग 10 पैशाचे नाणी किती प्रमाणात आहे? 3. म्हणजेच 140 गुणिले 3. उत्तर काय येईल तुझं? 400 किती? 20 नाणी लागतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.